सांगली येथे बहुजन क्रांती युवा संघटनेच्या वतीने मागासवर्गीय समाजाच्या योजनांची अडवणूक करणाऱ्या संजय कुमार सावंत यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल करण्यासाठी सांगली जिल्हा परिषदेसमोर निदर्शनं करण्यात आली। चांगल्या शासकीय अधिकाऱ्यांच्या बदनामी करून कृषी मंत्री सदाभाऊ खोत व इतर मंत्र्यांना चुकीची माहिती देऊन मागासवर्गीय कृषी अधिकारी रघुनाथ भोसले तसेच कृषी कर्मचारी यांना नाहक त्रास देणाऱ्या व मागासवर्गीय गोरगरीब शेतकऱ्यांच्या 100% अनुदान मिळणाऱ्या शेती उपयोगी साहित्य व शेतकऱ्यांच्या पसंतीनुसार खरेदी साहित्याचे अनुदान थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या माजी कृषी सभापती संजय कुमार सावंत यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल करण्यात यावं यासाठी आज बहुजन क्रांती युवा संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर निदर्शनं करण्यात आली। यावेळी संस्थापक अध्यक्ष सतीश संधी, महाराष्ट्र राज्याध्यक्ष हेमंत भंडारे, राज संधी, रुपाली भंडारे, स्वप्नील कोरे, आकाश यादव, आदर्श खांडेकर, सचिन कोरे, राहुल जगताप, रमेश तेलकिरे, एंजल भंडारे, स्वप्नील माने यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। शासन निर्णयानुसार संबंधित मागासवर्गीय शेतकऱ्यांचे अनुदान तात्काळ न मिळाल्यास तसेच माजी कृषी सभापती संजय कुमार यांच्यावर कडक कारवाई 1 महिन्यात न झाल्यास छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त 26 जून 2017 पासून संजय कुमार यांच्या घरासमोर बेमुदत आंदोलन करू व इथून पुढे जाणीवपूर्वक मागासवर्गीय शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लक्ष करून बदनामी करणाऱ्या प्रयत्न केल्यास बहुजन क्रांती युवा संघटना खपवून घेणार नाही याची नोंद घ्यावी। बहुजन क्रांती युवा संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री, समाज कल्याण मंत्री व इतर सर्व मंत्र्यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। त्याचबरोबर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, CO, जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मागासवर्गीय समाजाच्या विशेष घटकच्या योजनांची अडवणूक करणाऱ्या माजी कृषी सभापती संजय कुमार सावंत यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी करीत आहोत। इथून पुढे जाणीवपूर्वक मागासवर्गीय शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना लक्ष करून बदनामी करण्याचा प्रयत्न केल्यास बहुजन क्रांती युवा संघटना खपवून घेणार नाही याची नोंद प्रशासनाने घ्यावी।